परामूर्ति देहु क्षेत्र निवासिनम तुकाराम महाराष्ट्रम भक्तराज चतुष्टयम श्री संतांची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावलो सांभाळा तरी वाढले अंतरी प्रेम सुख पुसावेसी हेची वाट जे जे भेटे तयासी देव कृपा करील मज कायला जरा खेळ ठल विठ्ठल 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 पंढरनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज पुसावेसी हेची वाट जे जे भेटे तयासी देव कृपा करील मज काय लाज राखेल प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग महान भगवत भक्त संत सम्राट थोडवड विश्व वंदे महाराष्ट्र भूषण जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचा अतिशय महत्वाचा 4 कडव्याचा 4 चरणाचा अभंग कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला आहे विठ्ठल विठ्ठल अभंग तुमच्या समोर म्हणून दाखविला आवाज थोडा द्या थोडा ठेवा जरा मोकळा असा अभंग पुन्हा ऐका पुसावेसी हेची वाटे हा असा जे जे भेटे तयासी
देव कृपा करील मज काय लाज राखेल, अवघी यांचा विसर झाला हा राहिला उद्योग, तुका म्हणे चिंता वाटे कोण भेटे सांगेसा, देव कृपा करील मज काय लाज राखेल. अभंग जगद्गुरु तुकाराम महाराजांचं एवढं लक्षात ठेवा. अभंगातील प्रतिपाद्य विषय असा आहे की जगद्गुरु तुकोबराय म्हटले, मी ज्याला त्याला प्रत्येकाला विचारतोय, कोणीही भेटो तो अधिकारी आहे का अनाधिकारी आहे याचा मी विचार न करता, जो कोणी भेटेल किंवा मला जे कोणी म्हणून भेटतील त्यांना मला हेच विचारावं असं वाटतं. काय विचारावं असं वाटतं हो? तर मग महाराज म्हटले, पहा ना, मी सारखं लोकांना विचारतो, सांगा हो, सांगा मला देव भेटेल का, सांगा मला देव भेटेल का, असं सारखं लोकांना मी विचारतोय. ही माझी भावना, ही माझी तळमळ, माझी उत्कंठा सारखी मी जगासमोर प्रगट करतोय ना. सांगा हो, तो देव मला भेटेल का, त्या परमात्म्याची प्राप्ती मला होईल का, असं सारखं लोकांना विचारतो. एवढाच उद्योग माझ्या जीवनामध्ये शिल्लक राहिलेला आहे. फक्त मला तो देव भेटावा, भगवान परमात्मा मला भेटावा, यापेक्षा मला संसारात काही माझा जीवनातला कुठलाच उद्योग शिल्लक राहिलेला नाही. फक्त देव भेटावा एवढी उत्कंठा मला लागलेली आहे आणि ती मी सारखी लोकांच्या पुढे व्यक्त करतो. पण जगद्गुरु तुकाराम महाराज म्हटले, ऐका ना, मी लोकांना सांगतो मला देव भेटेल का, तुम्हाला तो भेटला का आणि मला तो भेटेल का, हे मी माझं विचारणं चालू आहे. कोणीही भेटतो त्यांना मी ते विचारतोय. पण अजूनही मला एकही मनुष्य भेटला नाही की जगद्गुरु तुकोबराय तुम्ही काही टेन्शन घेऊ नका, काही काळजी करू नका, तुम्ही भेटेल हो भेटेल, निश्चित तुम्हाला देव भेटेल असं सांगणारा मला केव्हा भेटेल, या सांगणाराची मला अजून चिंता वाटते. अजून तो सांगणारा मला जीवनामध्ये भेटला नाही की तुम्ही काही काळजी करू नका. तो निश्चित साध्यापर्यंत पोहोचलेला महात्मा मला अजून भेटला नाही. तो भगवान परमात्मा तर मला भेटला नाही आणि तो भेटेल असा निरोप सांगणारा मला केव्हा भेटेल याची मला चिंता वाटते, खंत वाटते. हेच माझ्या जीवनामधलं खरं दुःख आहे. विठ्ठल विठ्ठल अभंगाचा शब्दशः अर्थ तुम्हाला कळाला. अभंग सुटो अगर न सुटो, आता जबाबदारी माझी नाही. उसावेसी हेची वाटे जे जे भेटे तयासी. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हटले, कोणीही भेटो मी त्यांना हेच विचारतो. काय विचारतो असा प्रश्न विचारला होता, तर देव माझ्यावर कृपा करेल का आणि माझी लाज राखेल का, हाच विषय लोकांना मी विचारत होतो. एवढाच उद्योग माझ्या जीवनामध्ये शिल्लक राहिलेला आहे. पण देवापर्यंत पोहोचलेला, निश्चित पत्ता सांगणारा, निश्चित सांगणारा, साध्यापर्यंत नेणारा मला अजून तर भेटला नाही. माझं विचारणं चालू आहे, तो सांगणारा केव्हा भेटेल याची चिंता आहे जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या समोर. आणि सज्जनो, तुम्हाला एकच सांगतो, ऐका, चिंतन ऐकणारे ऐका मंडळी असाल तुम्ही तर पहा, जीवनामध्ये ज्या दिवशी चांगलं सांगणारा भेटतो ना, ज्या दिवशी चांगलं सांगणारा भेटतो, तर त्या दिवशी त्या जीवाचा उद्धार व्हायला वेळ लागत नाही. सांगणारे खूप झाले, सांगत नाहीत असं नाही, सांगणारे एवढा ऊत आला त्या सांगणाऱ्याचा, पण त्याचा परिणाम लोकांवर काही नाही. याचा अर्थ असा आहे की त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये त्या तत्वाचं आचरण केलं नाही. आमचे गुरुवर्य मोठे बाबा म्हणायचे, माणसाचा त्याच प्रभाव पडतो राजा हो. बाबा म्हणायचे, बुवा माणसाने स्वतः जीवनात चांगलं वागलं पाहिजे, तेव्हा जीवनामध्ये प्रभाव पडतो त्या माणसाचं. लोक ऐकतायत ना, आणि म्हणून थोरा मोठ्यांचं लोक ऐकत होते, त्यांचा तो अधिकार होता आणि त्या अधिकाराचं त्यांचं ते तप असायचं. म्हणून सांगणाराची अपेक्षा ज्या दिवशी सांगणारा भेटेल. वाल्या कोळ्याच्या जीवनामध्ये नेहमी प्रसंग ऐकता तुम्ही. वाल्या कोळ्याच्या जीवनात एकदाच नारदासारखा संत भेटला. नारदासारखा संत भेटला तर उद्धार व्हायला काही वेळ लागला नाही. सांगणारे कधी किती आहेत, आणि सांगणारे कधी कधी चांगले भेटतात तर ऐकणारे मूर्ख असतात. असं एक सूत्र आहे, जारस्थी नाम पती शत्रू, मूर्खानाम बोधको रिपू, चोरानाम चंद्रमा रिपू. सूत्र असं सांगतं, जार कर्म करणाऱ्या स्त्रीला तिचा पती देव आहे
पण तू तिला शत्रू वाटतो. शत्रू जारस्ती नामपती शत्रू. पौर्णिमेचा चंद्र हा उपासना करणाऱ्या भक्तासाठी तो देव आहे. पौर्णिमा धरणाऱ्या भक्तांसाठी चंद्र हा देव आहे. पण चोरांना तो शत्रू आहे. उपदेश करणारा चांगला आहे, पण ऐकणारा जर मूर्ख असेल तर त्याला तो उपदेश करणारा मूर्ख वाटतो. मूर्खाना बोधको रिपुः असं म्हणतात ना. चांगला सांगणारा आणि चांगला ऐकणारा भेटतच नाही. भागवतामध्ये तुम्ही ऐकताय, वाघ महाराजांचं भागवत चालू आहे. शुकाचार्य राजा सांगतायत की राजा वक्ता कसा असावा आणि श्रोता कसा असावा ही जोडी पहिले त्यांचा अधिकार सांगितला. निष्काम हा वक्ता असावा, निष्काम श्रोता असावा, तर त्याचा जगावर प्रभाव पडत असतो. विठाल 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 म्हणून प्रभाव त्या लोकांचा आहे की ज्या ठिकाणी आपण कीर्तन करतायत. प्रभाव. अरे स्वामी विवेकानंद महाराजांचा हा आश्रम, हिवरा आश्रम, एक पवित्र ठिकाण. गुरुवर्य आमचे शुकदासजी महाराज यांच्या जीवनातल्या प्रत्येक रक्ताच्या थेंबाने हा उभा राहिलेला आश्रम आहे. ज्या आश्रमाने जगाला समता शिकवली, जातीवाद ज्या आश्रमाने मिटवला, सगळ्यांना एका दरबारात उतरवलं, सगळ्यांना अधिकार खुले करून दिले, ते गुरुवर्य शुकदासजी महाराज, शुकाचार्याचा अवतार. राजा हो, बाबा असताना मी या ठिकाणी आलो होतो. माझी मान दुखते, मला उंच म्हणून माझा इथून एक शिर दुखते. बाबाकडे आलो होतो म्हणले, पण बाबा भेटले तर नाहीच, पण एकदा मध्ये भेट झाली. प्रेमाने तोंडावरून हात फिरवला या माणसाने, आशीर्वाद दिला आणि एक मोकळं जीवन आईचा अंत करणारे असणारे. आणि केवढं या विदर्भातलं केवढं भूषण आहे की एवढी मोठी व्यक्ती की ज्यांनी जगभर या आश्रमाचा नव्हे धर्माचा, या संस्कृतीचा, विज्ञान आणि अध्यात्माच्या या जोडीचा प्रभाव जगावर टाकला, ते गुरुजी शुकदेवजी महाराज. आणि हा आश्रम, त्यांचे कर्मचारी, प्रत्येक शिक्षक असेल, साधणारा व्यक्ती असेल, म्हणून एवढा आदर्श या संस्थांचा आहे की इथला माणूस प्रत्येक जण तत्पर आहे. तत्पर सेवेसाठी तत्पर असतात की भक्तांची सेवा घडली पाहिजे. हो महाराज, भक्तांना सुविधा भेटल्या पाहिजे, एवढी तळमळीनं हा आश्रम उभा राहिलेला आहे. तो स्वामीजीच्या गुरुवर्य शुकदासजी महाराजांच्या या खरोखर आयुष्याचा क्षण ज्या महात्म्याने आपल्या समाजासाठी खर्च केला आहे. मोठमोठे कॉलेज उघडले, इंजिनियर कॉलेज आहे, बघा ना तुम्ही, एवढं मोठं वैभव आहे त्यांचं. किती लोक, किती विद्यार्थी शिकतात या आश्रमामध्ये. गोरक्षण तरी आहे. हो, आनंद सागर सारखा प्रकल्प पाठीमागे आहे. स्वामी विवेकानंदजीची मूर्ती, प्रतिमा आणि तो प्रचार प्रसार सगळ्या या आश्रमाने स्वीकारलेला आहे. म्हणून आदरणीय, आज या ठिकाणी आल्यानंतर बाबा जरी नसतील तरी आमचे अशोकदादा, त्यांचं दर्शन झालं. त्याचबरोबर आणि गजानन दादा मोठे कीर्तनकार आहेत, मोठं व्यक्तिमत्व आहे. आदरणीय विनोद महाराजांचे मित्र आहेत गजानन दादा, त्यांची सुद्धा भेट झाली, त्यांचं दर्शन घडलं. सुंदर साऊंड सर्व्हिस आहे. आपला आश्रम, कर्मचारी वर्ग, माणसं कमी असू द्या पण दर्दी आहेत. आणि ज्यांनी तुमचं माझं दर्शन घडवलं, ज्यांनी, ते माझे गुरुवर्य, ज्येष्ठ गुरुबंधू आहेत आणि गुरु समान आहेत की ज्यांनी आमच्या आदर्श संस्थेचा आदर्श ज्यांनी ठेवला, ती प्रतिमा ठेवली, ते गुरुवर्य आमचे येवले महाराज शास्त्री. खूप मोठमोठे अधिकारी माणसं या स्टेजला त्यांनी आणले. अर्थात ते किती या संस्थांशी निगडीत आहेत, किती जिव्हाळा या संस्थांबद्दल आहे. माझे गुरुवर्य नामदेव महाराज पठाडे असतील, तिथून आमचे मोठे बाबा असतील, हे सगळे माणसं, पांडुरंग बाबा वैद्य असतील, या संस्थांना त्यांचे पाय लागलेले आहेत. महाराज विलास महाराज. आज आपण सगळे विलास, विनोद, विठ्ठल, विष्णू आम्ही 4 लोक एका राशीचे झालो आता. शास्त्री बाबा, 4 लोक आम्ही 4च आहेत आज कीर्तनात. वृषभ राशी आमची, वृषभ. आयुष्यभर आमची बायको सुद्धा आम्हाला तांब्या भरून देणार नाही. हो महाराज, पोरगा सुद्धा देणार नाही. पोरगा, वृषभ म्हणजे बैल. ही राश इतकी खराब आहे, तुम्हाला सांगतो. आयुष्यभर त्याला त्याचंच करावं लागेल. त्याला प्रयत्न केल्याशिवाय त्याच्याकडे पैसाच येणार नाही महाराज.
ही वृषभ राशी वृषभ आयुष्यभर कष्ट. खरंय हो महाराज, शास्त्रीजी खरंय. आमच्या जीवनात मी इतका पळतो. 5वीच्या दिवशी गळ्यात माळ आहे माझ्या. आमचा वैष्णवाचा घराणा आहे, तेव्हापासून पळतो महाराज. हो, अजून काही गाडी भेटना बुवा. दिली होती एका माणसानं, आता दिली पण ती गाडी पोचता ये ना आम्हाला. चला, ती रास आहे ना महाराज, रास. विनोद, विलास, विठ्ठल आणि विष्णू. हो, आणि तुम्ही सगळे सद्भक्त. चला, आपण ज्यांच्या दरबारात आलो तो दरबार श्रीमंताचा आहे. सामर्थ्याने जसं आमचे गजानन महाराज असतात. गजाननाच्या संकट जाईल माघारा, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. हो, जसा गजानन महाराजांचा दरबार आहे तसा प्रति विदर्भात पुन्हा आपला हिवरा आश्रम आहे. विवेकानंदजीचा आश्रम हाच त्याच तोडीचा आश्रम आपल्याकडे आहे. हे आपलं भूषण आहे ना, आपल्या गावाशेजारी या पंचक्रोशीमध्ये तोच आदर्श, तीच शिस्त. म्हणून जसा गजानन महाराजांनी अखंड महाराष्ट्रात वारकरी घडवले. अशोक भाऊन आम्ही चर्चा करत होतो, अशोक भाऊनी सुद्धा मान्य केलं. अशोक भाऊ म्हणले त्या गजानन महाराजांचे अनंत उपकार आहेत की त्यांनी या वारकरी संप्रदायाला टाळ, मृदंग, दिंडी या माध्यमातून हजारो टाळकरी तयार करायला पोषक वातावरण संस्थांनी दिलं. आणि आमच्याही या संस्थांनी अनाथ आश्रमातले लेकरं असतील, गोर गरिबाचे लेकरं असतील, त्यांना शिक्षण देऊन सज्ञान केलं, योग्य मार्गदर्शन करून फार मोठमोठे अधिकारी या संस्थांचे विद्यार्थी आहेत. कोणी PSI, कोणी SBA, कोणी कलेक्टर आहे, कोणी शिक्षक आहेत. मोठमोठं साहित्य निर्माण करून, मोठमोठे फळी निर्माण करून इथं या आश्रमाने तयार केलेली आहे. म्हणून गजानन दादा एक मोठे व्यक्तिमत्व, ते सुद्धा आपल्या संस्थेचे विद्यार्थी. शास्त्रीजी महाराज म्हटले, साठेबा तुम्ही या, हे संस्थान 10 लोक असू द्या, पण संस्थान आहे, बुद्धिमानाची कदर करणारं संस्थान आहे. तुम्ही एकदा इथे सेवा करा. मला इच्छा होती हो खरं, अंतकरणापासून विनोद. आश्रमावर आपला कार्यक्रम झाला नाही, आळंदीला शिकत होतो आम्ही 2 जण. तर योग हा झाला. टायमामध्ये कीर्तन सोडणार आहे मी, तुमचं 1 मिनिट शिल्लक घेणार नाही. जगद्गुरु तुकाराम महाराजांचा अभंग आहे, तुम्ही ऐका. आता जास्त वर्णन करत बसण्यापेक्षा आपलाच आश्रम आहे, खेळीमेळी तुमच्या समोर काय सांगावं. मोठमोठ्या बुद्धिमान लोकांचं तुम्ही ऐकलेले, पण माझे गुरुवर्य नामदेव महाराज पठाडे म्हणायचे, जो कोणी भेटेल त्यांना मला हेच विचारावंसं वाटतं. अभंगाचा शब्दशः अर्थ ते अगोदर सांगून ठेवायचे, अगोदर सांगायची. पण आता यातली भूमिका तुमच्या लक्षात आली तर खरं. बुद्धिमान माणसं आहे, तुम्ही ऐका. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांची तळमळ, भावना, उत्कंठा ही व्यक्त होताना दिसते. याचा अर्थ असा आहे, पुसावेसी हेची वाट, जे जे भेट तयासी देव कृपा करील मज, काय लाज राखेल. ही जगद्गुरु तुकोबरायांची भूमिका आहे. महाराज म्हटले, मी सारखं लोकांना विचारतो. याचा अर्थ असा आहे, यातला प्रतिपाद्य विषय असा आहे की जगद्गुरु तुकाराम महाराज या अभंगातून मुमुक्षु या वर्गाची भूमिका सांगतायत. ऐका चिंतन. आता चिंतन ऐकलं पाहिजे, मोकळा सोड राहा. चिंतन ऐका. मुमुक्षु या वर्गाची भूमिका सांगताना 4 वर्ग पडतात. 4 ऐकून ठेवा. सज्ञान माणसं आहेत. एक पहिला पामर, दुसरा विषयी, तिसरा मुमुक्षु आणि चौथा आहे मुक्त. विठ्ठल विठ्ठल. चला, पामर कोणाला म्हणतात, विषयी कोण, मुमुक्षु कोण आणि मुक्त तरी कोण, त्याच्या सरळ सरळ व्याख्या सांगा महाराज. तुम्ही वेदांतात मध्ये शिरले, वेदांतामध्ये वेदांत सुद्धा पटवता आला पाहिजे. आमच्या वारकरी शिक्षण संस्थेने वेदांत गळ्यात उतरवला, लोकांच्या साध्या शब्दात साध्या भाषेत उतरवला. वेदांतिक लोक खूप पंडितपणा करतात, पण वेदांत उतरवला या लोकांनी. पामर कोणाला म्हणायचं, विषयी कोण, मुमुक्षु कोण ज्यांच्याकरता हा अभंग आहे, आणि मुक्त तरी कोण. ऐका, सरळ सरळ व्याख्या सांगतो, ऐका. ज्याला चांगलं कळत नाही, वाईट कळत नाही, सत्य कळत नाही, असत्य कळत नाही, देव
बाप कळत नाही, गाव कळत नाही, शिक्षक कळत नाही, आपला धर्म कळत नाही, आपले नातेवाईक कळत नाही, त्याला जीवनामध्ये फक्त पाप कळतं. पाप, हो, पापच करायचं, कर्म करायचं ठरवलं. पाप म्हणजे जीवनात त्यांनी ठरवलेलं आहे फक्त आपल्याला करायचं ते पाप. याला म्हणतायत पामर. विठ्ठल विठ्ठल आता ज्ञानोबाराची भाषा पहा या पामराच्या बाबतीत. ज्ञानेश्वर महाराज म्हटले, अंगा मनासी रुचावे. आता शब्द पहा तो पामर. अंगा मनासी रुचावे ये तुलेनी कृत्या अकृत्य नाठवे. करणे याचनी नावे भलतेची करी. वा, धन्यवाद. काय शब्द वापरला ज्ञानोबाराची ओवी वापरली. त्याला मनाला वाटेल तसा वागतो, मनाला वाटेल तसा करतो, पाहू नये ते पाहतो, ऐकू नये ते ऐकतो, बोलू नये ते बोलतो, जाऊ नये तिकडे जातो. याला म्हणतायत पामर. अंगा मनासी रुचावे, त्याच्या मनाला आवडेल. रुचावे म्हणजे ज्ञानोबराय म्हणतात त्याच्या मनाला आवडते ना तसा वागतो. अंगा मनासी रुचावे. आता आपण कर्म करतो ते कर्म शास्त्राला मान्य आहे का अमान्य याचा देखील हा माणूस विचार करत नाही. याला म्हणतात पामर. ये तुलेनी कृत्या अकृत्य नाठवे. करणे याचे नावे भलतेची करी. ज्ञानोबरायची भाषा आहे. हो, ज्ञानेश्वर महाराज भलतच काही करतो म्हणता येत ना. नको ती कर्म करतो, नको ते बोलतो, कसाही वागतो, जीवनामध्ये स्वैराचार्य जीवन जगतो. हो, तुम्हाला सांगतो तुकोबाराईचं प्रमाण याच्यावर काय माहिती का. पाप त्याचे नाव विचारी त्याची उन्मत्त करी त्याची उन्मत्त करी त्याची उन्मत्त करी काय प्रमाण म्हटलं ऐका. मी ज्ञानोबाराईची ओवी सांगितली तुम्हाला अगोदर. आता तुकाराम महाराज काय सांगतात ते ऐका. महाराज म्हटले त्या पामराच्या बाबतीत काय विचार करताय तुम्ही. अरे पाप त्याचे नाव न विचारी नीत. त्याला नीती कळत नाही, धर्म कळत नाही, वागणं कळत नाही. पाप त्याचे नाव न विचारी नीत भलतेची उन्मत्त करी सदा. भलताच काही उन्मत्त होऊन माणसं कर्म करतायत ना त्याच्या दृष्टीने त्याला देव कळत नाही, धर्म कळत नाही ना, चांगलं कळत नाही. देव धर्म काय प्रमाण म्हटलंय का. तुकोबाराय म्हणतात या पामराच्या दृष्टीनं याला देव धर्म सगळे सांदीत पडले का गटारात पडले, एका कोपऱ्याला पडले, त्याला देवच कळत नाही ना. देव धर्म सांदी पडिले सकळ विषयी गोंधळ गाजतसे. विषयी गोंधळ गाजतसे गाजतसे गाजतसे
महाराजांनी विनोद महाराज पक्वाद वाजवायचे आणि मी गायन करायचं त्या भागात. त्या टायमात आपल्याकडे कलाकार गिलाकार कोणी नव्हतं, एवढं 2-4 जण असायची. आणि लहान लहान शास्त्रीजी सारखे लोक टाकर घ्यायला इकडे तिकडे आम्ही सप्त्याला जायचं ना. लहानपणीपासून ती कृपा साधू संत लोकांची. आणि ते म्हणायची पद्धत, ते वाजवणारा माणूस, खूप कठीण कार्यक्रम असतो. म्हणून तुम्हाला सांगतो, ते म्हणायचं त्या काळात महाराज, मी ते गोदावरी बाई विनोद भाऊ म्हणायचे, म्हणरे गवळून म्हण, जरा थांब जरा थांब, ते गवळून म्हणायचे. ऐकोनी वेणूचा नाद, ऐकोनी वेणूचा वेणूचा ऐकूनी वेणूचा ऐकूनी वेणूचा अगोदर म्हणायचं बरं ते कळलं. शास्त्रीजी म्हणतील मदत काय आणलंय ना, आठवण दिली मी तुम्हाला. आठवण विनोद भाऊ वाजवायचे आणि आम्ही म्हणायचं. ते आता ते कसं कीर्तनकार झाल्यापासून आवाजात थोडा बदल झाला. आता शेम म्हणायचं महाराज, शेम बाईचा आवाज, शेम गोदावरी ताईचा आवाज, ते म्हणायचं भजन चलायचं. मग ते कीर्तनानंतर मग तो आवाज फाटला, चला ठीक आहे. परंतु ह्या गोष्टी काय सांगत होतो मी, देव धर्म सांदी पडिले सकळ, विषयी गोंधळ गाजत तसे. त्याला देव आवडत नाही, धर्म आवडत नाही. बरेचसे लोक जीवनामध्ये असे श्रीमंत झाले, एवढे उन्मत्त झाले, ते लोक देव मानायला तयार नाही. देवच नाही म्हणतात तुमचं, हे तुमचं चाललं, हे सप्ते चालले, थोटांग चाललं, आणि तुमचं चाललं म्हणले महाराज लोकांचे झाले पैसे कमावण्याचे धंदा. हे लोक असे बोलतायत ना, पण ते देवा धर्माला नावं ठेवतायत. ही फार मोठी शोकांतिक आहे. ते देव मानायला तयार नाही. एक माणूस उठला आणि म्हणला, बुवा तुमचा देव दिसत नाही हो, देव दिसत नाही. चक्षुर वै सत्यम, आम्ही डोळ्यानं दिसते ते मानतो ना, तुमचा देव दिसत नाही. आता मी तुम्हाला असा प्रश्न विचारतो, देव दिसण्याची वस्तू आहे का? देव दिसण्याची नाही, ती अनुभवाची वस्तू आहे. देव दिसणारच नाही ना, या चर्मचक्षुने देवाला पाहता येत नाही. भगवान गौतम बुद्धाला साक्षात्कार झाला पिंपळाच्या झाडाखाली. ऐका शिकलेले लोक, ऐका. भगवान गौतम बुद्धांना सत्याचा शोध घेण्याकरता बसलेत आणि मांडी घालून बसल्यानंतर जेव्हा सत्याचा शोध लागला, सत्याची अनुभूती झाली, तेव्हा हा माणूस बोलला नाही. हो राजा, बोलला नाही. तो पुतळा पाहण कसा आहे, स्थितप्रज्ञ, ते असं मूर्ती बागाती नासाग्र दृष्टी याचे ते पूर्ण डोळे लावलेले आणि ते त्या ध्यानात गेलेले. ज्या वेळेस भगवान परमात्म्याचा साक्षात्कार होतो ना, तर वाचा कुंठित होते, तो अनुभव सांगता येत नाही. सगळा तो माणूस त्या देहावर राहत नाही. मग लोक म्हणतात, महाराज तुमचा देव दिसला नाही ना, तो दिसत नाही म्हणजे तुमचा देव नाही. ज्ञानोबाराय त्यांच्या पुढे गेले. ज्ञानोबाराय म्हटले, अरे असं कसं म्हणतो? ज्या अर्थी हे चित्र विचित्र स्वभावाचं जगत आहे, कोणी श्रीमंत, कोणी गरीब, कोणी काळा, कोणी गोरा, कोणी खुजा, कोणी ठेंगणा, म्हणजे हे जे जगत एवढं मोठं जगत आहे, ज्या अर्थी कार्य आहे त्या अर्थी कारण मानलंच पाहिजे की नाही? कार्य ज्या अर्थी कार्य आहे, कार्य दिसतं म्हणजे याचं कारण मानलं पाहिजे. मग ते कार्य दिसतंय ना, कारणाशिवाय घडलंच नाही ना. पण एक आहे, एखाद्या वेळेस कार्य हे कारणाला जाणणार नाही, पण कारण मात्र कार्याला जाणू शकतं. हे थोडं तुमच्या डोक्याच्या वरचा खेळ आहे. कार्य कारण भाऊ जाऊ दे. ज्ञानोबारायच्या ओव्यात सांगतो, कशाला बाकीचं काही. ज्ञानेश्वर महाराज, ना तरी भूमी आतुनी स्वयंभ. देव न मानणाऱ्याला ज्ञानोबाराय म्हणतायत, तू कसं म्हणतोय स्वभावता झालं, असं कधी घडतं काय राजा? ना तरी भूमी आतुनी स्वयंभ, काय घडया, प्रश्नार्थ चिन्ह, काय घडया गाडग्याचे निघती कोंभ, ते कुलाल मतीचे गर्भ उमटले की. अरे कुलाल म्हणजे कुंभार. कुंभाराच्या बुद्धीतून घट तयार झाला, मडकं तयार झालं. तुम्ही अशी शेतामध्ये फिरायला गेले आणि तुम्हाला असं कधी दिसलं का की आपोआप मातीपासून मडके तयार व्हायला लागले? असं घडणार नाही. ज्या अर्थी मडकं येणार राजा, त्या अर्थी कुंभार असलाच पाहिजे, हे निश्चित आहे. ज्या अर्थी कार्य दिसतंय ना, त्या अर्थी याचं कारण असलं पाहिजे, कुंभार मानावाच लागेल. जाऊ दे,
त्याला ते पटत नव्हतं. जगदाम यदिनो करता, शंकराचार्य म्हणतायत जगाचा करता कोणीतरी आहे. कुलालेन विना घटहा चित्रकारम विना चित्रम स्वदैव भवेत ददा. चित्रकाराने ज्या अर्थी भिंतीवर चित्र रेखाटलं, ते चित्र ज्या अर्थी दिसतंय बाबाचं, त्या अर्थी आता मशनरी आल्या. कोणीतरी पेंटर असल्याशिवाय हे चित्र तयार झालं का? बोला जा, झोपले का? तुमच्याकडे लोक बोलत नाहीत का? तुम्ही एक तर अंतर खूप झालं. आता हे कीर्तन संस्थांमधलं हे स्टेज आहे. आम्हाला दररोज सवय लागली अशी फिट लोक बसायचे, असे फिट लोक. कीर्तन आहे असंच असतं वाळवंटात. वाळवंटी पद्धती आपल्या या कीर्तनाची, स्टेजचीच नाही खरी. कीर्तनाची परंपरा नाचता नाचता देवाचा गळला पितांबर, देवाचा गळला पितांबर, देवाचा गळला पितांबर. सावध होई देवायसा बोले कबीर. पंढरपुरामध्ये कीर्तन महोत्सव भरला, कीर्तन महोत्सव. तिथं कबीर महाराज होते. आपले संत कोण्या कोण्या जाती ते बघा. कबीर, मोबीन, लतीफ मुसलमान, शेना न्हावी जान विष्णुदास, सजन कसया विंकू लागे मास, माळ्या सावतास खुरपू लागे वगैरे सगळ्या समाजाचे संत पंढरपुरात आले आणि नामदेव महाराजांनी कीर्तन केलं. आणि ज्ञानेश्वर महाराज त्या कीर्तनामध्ये होते. जनी मननान देवा बोला भंग. जनाबाई म्हणायच्या ज्ञानदेव महाराज, ज्ञानोबाराय तुम्ही अभंग म्हणा. कबीर महाराज होते आणि त्या ऐसा कीर्तनी महिमा सर्व मार्गी वरिष्ठ. ही वाळवंटाची पद्धत आहे. फीट लोक चौकून असे बसणं कीर्तन मध्यभागी आणि ते ऐकणारे श्रोते चेहरे कळतात, भाव कळतात. पण ठीक आहे, स्टेज आता नवीन स्टेजच आलेत ना, कुठेही गेलं तर स्टेजची संवाद घडत नाही, चेहऱ्यावरचे लोकांचे भाव कळत नाही. अंतरू हे आमचं कसं झालं, तुमचं रेकॉर्डिंग चालू आहे. आम्ही त्या स्टुडिओमध्ये गेलो, विनोद बुवा आणि मी, आणि तिथं येशी. आता मी पहिल्या दिवशीच मग आवाज बसला आणि मला ती सवय करायची. ते म्हणजे चलो चलो बाहेर जाऊ, तुम बाहेर जाऊ. 4 वेळा मला ते उठून द्यायचं. ते रूपा पाहता मी म्हणायचं 4 वेळा ते रेकॉर्डिंगला. ते म्हणत उठ तू उठ. ते म्हणे जमत नाही. इतकं घोडा लावलं ते ना, खोड तोड. अरे म्हणलं हे जमत नाही. कीर्तनातली सवय आम्हाला पब्लिकची. आणि त्या स्टुडिओमध्ये दिलं कानात घालून दे. आता एक दादा कानात घातलेलं होतं ना ते कानात घालून दिलं आमच्या. पण एकट्यानंच बोलायचं. आता आपणच हो म्हणायचं, हुमकारा आपणच द्यायचं, लोक आपल्या पुढे आहे असं समजायचं. हे रेकॉर्डिंगचे कीर्तन फार मोठे जड जातात महाराज. मग मला काही सूचना दे. मी म्हणलं एक काम करा, हे ते बाहेरचे 2-3 माणसं माझ्या पुढे आणून बसवा. आता ते 2 आणले उठून. आता ते चिलमा भुकी आहे. एक जण तंबाखू आणि एकानं काढली चिलम तिथंच. ते म्हणे इसको बाहेर लोक लेके जाऊ. मग ते म्हणे महाराज कशाला आणली ही पिढा. अरे म्हणलं मला कुणीतरी पुढा असल्याशिवाय बोलता येत नाही. आता ते दिले उठून. मग काय मेळ बसणं. त्याला म्हणलं तुला करायचं तर कर रेकॉर्डिंग. अरे नाही राहू दे बाबा, लय खोडतोड. या बुवानं थापच टाकली नाही माझ्या शेवटपर्यंत पकवादाची. हा माणूस येशीत बसला. हे त्या पुढच्या काचात होते आणि मी इकडं. येशीत बसलेला माणूस चालू ते थाप टाकायचे ना, हा बॉबिन विसरला. मग नंतर ती कॅसेट रेकॉर्डिंग झाल्यानंतर कळलं की आता थाप कमी पडली. विनोद बॉस झोपले होते काय, आणि मग ती थाप टाकून घेतली आम्ही. बोला बेकार कार्यक्रम चला. आणि म्हणून तुम्हाला ओव्या सांगत गेलो, तुम्हाला कळालं तर बघा. कीर्तन बरं, कीर्तन आता एक असं जबाबदारीचं कीर्तन म्हणून ज्ञानोबा आहे तू कोबा आहे सांगतो मी कीर्तनामध्ये. ज्ञानेश्वर महाराजांची ओवी वापरल्यानंतर ज्ञानोबा आहे म्हणले ना तरी भूमी हातीने स्वयंभ काय घड्या गाडग्याचे निगती कोंब, ते कुलालमतीचे गर्भ उमटले की बाबा रे कुंभाराच्या बुद्धीनं घट तयार झाला. ज्या अर्थी चित्र आहे त्या अर्थी पेंटर हा मानावाच लागेल. ज्या अर्थी जगत आहे त्या अर्थी करता मानावा लागेल. जाऊ दे तुला कळत नाही ना. ज्या अर्थी मुलगा आहे मुलगा त्या अर्थी याचा बाप मानावाच लागेल. तो त्याचा बाप कोणीही असो याच्याशी घेणं नाही. पण ज्या अर्थी मुलगा दिसतो त्या अर्थी याचा बाप असलाच पाहिजे. असं कधी घडत नाही दादा, असं कधी नाही घडत रे. देव मानलाच पाहिजे ना, देव आहे ना. सर्व घटीराम देहादेही एक सूर्यप्रकाशक सहस्ररश्मी वगैरे वगैरे पाहत विठ्ठल जळीस्थळी भरला. ही सगळी अनुभूती संत महात्म्यानं मांडून तरी हा पापी माणूस ते देवच मानायला तयार नाही. याला म्हणतायत पाप. त्यांनी ठरवलं काही करायचं. ज्ञानेश्वर महाराज या पामराच्या बाबतीत बरंचसं वर्णन केलं माऊलीनं, पण माऊलीलाही कंटाळा आला. माऊली म्हणले काय सांगता तो पामर हो, वाया वाढविता हनी
सिने लहन कायसी मूर्खासी बोलनी. जाऊ द्या, वाणीला तुमच्या सीन तयार होईल. अरे म्हणले नाही माऊली सांगा ना तुम्ही तो पामर कसं काय. ज्ञानेश्वर महाराज म्हणले ऐका, त्या पामराचं वर्णन काय करू तुम्हाला. आपे याचे नि पाने अखाद्याचे नि भोजने. हा पामर करतो म्हणले आपे पान करतो. आपे पान, आपे पान समजलं ना तुम्हाला. स्टँडर्ड लोक तुम्ही. आपे पान म्हणजे काय बोलत जा. आपे पान करणं म्हणजे दारू पिणं. हे दारू पिणं हे निश्चित कर्म सांगितलं नाही शास्त्रानं. कबीर महाराज तर गेले हो लोकांना. एक दारुड्या मनुष्य पडला होता, दारुड्या पडला होता आणि त्याची बायको दिवसभर लोकांच्या कामाला गेली आणि कामावरून बाया गावामध्ये शिरताना संध्याकाळची वेळ होती, गुरं आले होते आणि तो बेवडा रस्त्यात पडला होता. चांगल्या स्वाभिमानी घरची बाई होती राजा हो. ती बाई आली आणि कोणीतरी म्हणलं हो ते बेवडा पडलं, हो बेवडा पडलं. ती बाई त्या ठिकाणून जात होती. ऐका ना, दारू पिणारे लोक तर इथं नाहीतच, परंतु तुम्हाला सांगतो ती बाई घळाघळा रडत रडत त्याच्या तिथून गेली. तो रस्त्यात पडलेला होता, तिला शिव्या देत होता, गावकऱ्याला शिव्या देत होता. कबीर महाराज त्या ठिकाणी आले. ती बाई बिचारी स्वाभिमानी घरची होती, मायबापाचं नाव काढायसाठी तिथं राहत होती आणि हा रस्त्यात पडलेला होता. त्याला त्याची सूद नसते ना दारू पिणाऱ्याला. परंतु कबीर महाराज तिथून गेले. त्यांनी कबीर महाराजांनी ते पाहिलं की हे दारुडे माणसं, शास्त्र म्हणतं दारू पिऊ नये, मांस खाऊ नये, तरी ही माणसं ऐकायला तयार नाही. मग कबीर महाराज तिथं काय म्हणले माहिती का. दारू गांजा मत पियो यारो अक्कल गुंग हो जाती है. काय भाषा आहे महाराजांची. अरे दारू गांजा मत पियो यारो अक्कल गुंग हो जाती है. अपने पल्लव का दाम खर्च कर मुख में मिट्टी मिलती है. दारू गांजा मत पियो यारो अक्कल गुंग हो जाती. नका रे दारू पिऊ नका रे. कबीर महाराज म्हणले आपली अक्कल भ्रष्ट होते, खिशातला पैसा निघून जातो ना दादा. लेकर उपाशी झोपता येत नाही त्या दारू पिणाऱ्याचे. तरीही हा मनुष्य निषिद्ध कर्म सोडायला तयार नाही. ज्ञानोबा म्हणतात आपे याचे नि पाने अखाद्याचे नि भोजने. जे खाऊ नये ते तो खातो, जे पिऊ नये ते तो पितो, जे बोलू नये करू नये तो केला व्यापार. तुकोबारायचा भाषा शब्द आहे नाटातला. करू नये तो केला व्यापार. वाहिला भार कुटुंबाचा याला म्हणतायत पामर. विठाल विठाल आता तुम्हाला पामर कळाला. चला पुढे. पामराचा विषय सोडून द्या. त्याला पापच जीवनात त्यांनी करायचं ठरलो त्याला म्हणतात पामर. पाप कर्म करणारा. एवढी व्याख्या लक्षात ठेवा. 3 अक्षरी शब्द आहे पामर. विषयी 3 अक्षरी शब्द आहे आणि मुमुक्षु 3 अक्षरी आणि मुक्त 2.5 अक्षरी. 3च भरतात ते तसे उकार धरून. पहा तुम्ही या 3 अक्षराचा प्रभाव फार मोठा आहे. हे 3 अक्षर म्हणून हे त्रिगुण का सृष्टी निर्माण झाली ही 3 गुणापासून झाली. कोणी सत्वगुणी कोणी रजोगुणी. मायेपासून 3 गुण निर्माण झाले. सत्वगुण रजोगुण आणि तमोगुण 3 प्रकारचे सृष्टी प्रकाराचे 3 तुका म्हणे केले जन. हा तुकोबाराय सुद्धा हीच भाषा हेच प्रमाण सांगतायत की ते 3च्या आकड्याला. काही आकड्याला फार मोठी किंमत आहे. आकड्याला फार किंमत आहे. आकडा सांगू का तुम्हाला उद्या लावायचा. आकडा आता आकडे बंद झाले म्हणजे उंदरीतला नाही बंद झाला अजून. आहे का चालू. आता आपल्याला काय माहित पण आकडे काही ठिकाणी आकडे चालू आहेत. हे खंब्यावरचे आकडे बंद झाले म्हणलं ना. हे वायर म्हणून लोक फार यार शासनाने फार मजा आणली. खरं आणलं तुम्हाला सांगतो. साऊंडवाले लक्षात ठेवा. याने इतकी कला खास केली. हे लोक निरावर मोटरा चालवायचे. मोटरा चक्क्या घरातल्या लोकांची बोर. आता पाहून तुम्ही आपल्या घरानं फुल प्रकाश असे पंखे पळायला लागले आपल्या. आता जे इमानदार लोक आहे जे लोकांचं नुकसान होतं ना त्याच्यात. हे लोक आकडे राहण्याचे तिथे आकडे. शासनानं आता ते तारं काढले आणि वायर टाकले. शासन हुशार आहे महाराज. किती दिवस फुकट. आता हुशार झाला ना शासन. काय तुम्ही आम्हीच आपल्याजवळ बुद्धिमान लोक आहेत ना. पण लोक मला अजून शंका आहे त्याच्यावर काहीतरी पर्याय काढतीलच. त्याच्यावर डोकं चालवतीलच लोक. हा मानव आहे. मानव निर्मिती सगळ्या गोष्टी आहे. आकडे बंद झाले. आकडा
जाऊ द्या, तुम्हाला लय जड चाललं कोण, तुम्हाला आता विचारतोस गणित सांगतो तुम्हाला. बरं जाऊ द्या, तुम्हाला येतं का पाहू आता, लय हुशार लोक आहेत तुम्ही. एका पोराच्या वाढदिवसाला, हो, एका पोराच्या वाढदिवसाला 3 माणसं चालले. हो, 3 माणसं एका पोराच्या वाढदिवसाला चालल्यानंतर मग ती जाता जाता कोणी इकडं हिवऱ्याचं होतं, कोणी तिकडं नागझरीचं होतं, कोणी जानेफळचं होतं. हे 3 ठिकाणचे 3 माणसं एकत्र होते आणि ती 3 माणसं चालले. पण तिथं दुकानात घुसले का. एकानं विचारलं हे ट्रॅक्टर केवढ्याचं हो, त्यानं त्याची किंमत सांगितली. एकानं दुसऱ्याला हात लावला, म्हणजे हे खेळणं केवढं, डमरू केवढ्याचं, त्यानं काहीतरी सांगितलं. दुसरं असं ज्याने त्याने आपापल्या किमती विचारल्या. पण दुकानदार काय म्हटला माहिती आहे का, दुकानदार म्हटलं का हो तुम्ही कुठे चालले, तर ते म्हणे आम्ही एका वाढदिवसाला चाललो. वाढदिवसाला तिघही एकाच ठिकाणी चालले का, म्हणजे हो एकाच ठिकाणी. असं करा, तुम्ही तिघाही मिळून एक वस्तू घ्या. त्यांनी काय सांगितलं, तुम्ही एक काम करा, तिघाही मिळून एक वस्तू घ्या, मग एकच वस्तू घ्या, सगळी न्या तिथं वाढदिवसाला. मग त्यांना पटलं ते. तिघं म्हणले जाऊ द्या, बारके खेळणे घेण्यापेक्षा आपण तिघा मिळून एक वस्तू घेऊ आणि ती नेऊन देऊ. मग त्यांनी मोठा JCB घेतला. हा, JCB म्हणले सांगा याची किंमत किती. त्या दुकानदाराने सांगितलं ती द्या 30 रुपये. 30 रुपये द्या म्हटल्यानंतर यांनी खिशातले 10 रुपये काढले, दुकानदाराला दिले आणि ती JCB घेतले आणि ते वाढदिवसाला निघून गेले. तिकडे निघून गेल्यानंतर त्या दुकानदाराला थोडं वाईट वाटलं. दुकानदार म्हणले कोणी कोणाचं ऐकायला तयार नाही या जगात, पण हे बिचारे कुठले होते. हा, या तिघांनी आपण त्या JCBची किंमत जरा जास्तच घेतली. बिचारे सज्जन होते, त्यांनी फटाफट 10 रुपये काढले. त्या नोकराला बोलावलं, इकडे हे एक काम कर, हे 5 रुपये घे, आपण याच्याकडून शिल्लक पैसे घेतले. होय पळत बस स्टँडवर गेले असतील, जा त्यांना ते 2 ते लोक त्याचे त्यांना देऊन टाक. हा, 5 रुपये त्या नोकराकडे त्या दुकानदारानं दिले. ते पळत निघला. तोपर्यंत काही काळी पिवळीत बसून गेले होते, कोणी त्याची द्यायची कोणाची भेट झाली नाही. 5 रुपये दिले होते त्यांनी मालकाने. आता मालकाने दुसऱ्या दिवशी नागझरीचा माणूस त्याला भेटला. जे हरी म्हणजे जे हरी का हो, म्हणले तुमचे ती JCB नेली तुम्ही खरं, पण आमच्या माणसाने तुम्हाला सांगितलं बा त्यांचे पैसे त्यांना वापस द्या. आता तिघं तर एकत्र भेटत नाही, पण धरा हा रुपया तुमचा तुम्ही घ्या. त्या नागझरीवाल्याला रुपया दिला, जानेफळवाला दुसऱ्या दिवशी भेटला त्याला रुपया दिला, हा तिसरा भेटला त्याला रुपया दिला आणि 2 घातले खिशात. त्या नोकरानं, तुम्ही ऐकता नाही, ऐका गणित सांगतोय, 2 त्यानं नोकरानं खिशात घातले. आता मी तुम्हाला असं विचारतो, JCB केवढ्याची घेतली होती, 30 रुपयाची. तुमचा तुम्हाला रुपया वापस भेटला, तुमच्या JCBत पैसे गेले किती, हे म्हणले 9 बरोबर आहे ना. तुमचा तुम्हाला रुपया भेटला, तुमचे पैसे गेले किती JCBत, तुमचा भेटला ना तुम्हाला रुपया, मग 9 त्रिक 27 आणि त्याच्या खिशातले 2 त्या नोकराच्या किती झाले, 29. एक कुठं गेला, विठाल 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 त्याच्या खिशातले 2 धरले आपण. हा, तुमचं तुम्हाला वापस दिला 9 त्रिक 27 आणि 2 29. एक नंतर कीर्तन झाल्यानंतर मला सांगा तुम्ही. हा, एक सांगा, मग तुम्हाला मी पुढचा आकडा सांगतो त्याचा. चला, पामराचं सांगितलं मी तुम्हाला, 3 अक्षरी शब्दावरून गेलो होतो, जाऊ दे. हा, पामर पाप करायचं कर्म ठरवलेले, त्याच्या पुढं दिला विषयी. भोग भोगता 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 बंगले बांधू दे, वावर घेऊ दे, ऐका. हा, काही नको ती संसारातले भोग एकत्र करतो, हा विषयी. एक निकृष्ट विषयी सांगितला आणि एक उत्कृष्ट विषयी सांगितला. हा, शास्त्री महाराज बसलेले पुढे. हा, शास्त्राने सुद्धा 2 विषयामध्ये 2 माणसं काढले, 2 प्रकार केले. एक हे निकृष्ट विषयी, फक्त स्वतःचा संसार चांगला होण्याकरता दुसऱ्याची राख रांगोळी झाली तरी याला कदर नाही, दुसऱ्याचं वाटोळं झालं तरी कदर नाही. हा याचा बंगला बांधू दे, याचे लेकरं सुखी होऊ दे, याच्याच घरात मोटरसायकला गाड्या येऊ दे, हे सगळ्या गोष्टी करताना आपला संसार सुखाचा करत असताना दुसरे मातीत गेले तर घोर नाही, पण स्वतःचे विषय प्राप्त करता करता विषय मिळवायचे आणि त्या विषयामध्येच रममान व्हायचं, याला म्हणतात निकृष्ट विषयी. आता उत्कृष्ट विषयी म्हणजे काय हो, हे गुरुवर चिंतन पठाडे महाराजांचं आहे. हा, नामदेव महाराज पठाडेंचं चिंतन. ते म्हणले विषयामध्ये कुठे उत्कृष्ट असतो का, म्हणजे आहे विषय मांडले. उदाहरणार्थ सांगतो तुम्हाला, ज्ञानोबारायने सांगितलं हे उत्कृष्ट विषयी माणसं कोणती आहेत पहा. स्वर्गातला इंद्र हा उत्कृष्ट विषयी माणूस आहे. ऐका, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तो ब्रह्मदेव ब्रह्म लोकालोक गेला, त्याने काही देव मिळवला का, ज्ञानोबारायला तो मान्य नाही. हा, इंद्र पदावर गेला, ज्ञानोबारायना तो मान्य नाही. ज्ञानेश्वर महाराज म्हणले अरे
अरे तो इंद्रानं इंद्रपद मिळवलं, त्या ब्रह्मदेवानं ब्राह्मण कुळात जन्म घ्यायचा आहे का? ब्रह्मदेव कोण माणूस होऊ शकतो? ज्ञानोबाई याची पात्रता, याची योग्यता सांगितली. का शत एक जन्म जन्मानी ब्रह्म कर्मा करीतोची ब्रह्मा आननो हे. का शत एक जन्म, 100 जन्म घ्यायचे, 100 ब्राह्मण कुळामध्ये. आणि ब्राह्मणाला सांगितलेलं कर्म त्रिकाळ संध्या करायची, गायत्री मंत्राचं पुरस्चरण करायचं, गायत्री मंत्र म्हणायचा, निष्काम भावनेने जीवन जगायचं, जे भेटेल ते मान्य करायचं. आणि ब्राह्मणाला वेदांनी सांगितलेले कर्म करून 100 जन्म घ्यायचे, 100 बिनचूकरित्या कर्म करायचं आणि त्या पदावर जायचं. हा ब्रह्मदेव होण्याच्या लायकीचा माणूस. का शत एक जन्मा जन्मोनी ब्रह्म कर्मा करी तोची ब्रह्मा आननो हे. आन म्हणजे दुसरा नाही, ही ब्रह्मदेवाची लायकी. मग बरं ब्रह्मदेव ब्रह्मपदावर गेला आणि इंद्र पदावर गेला. पण ज्ञानेश्वर महाराज म्हटले इंद्राने इंद्रपद मिळवलं. आताचा इंद्र म्हणजे तो इंद्र म्हणजे आताचा आमदार. तो इंद्र म्हणजे कोणी दुसरा नाही, हे पदच येत ना. हो पहा तुम्ही, सरपंच पदापासून, सरपंच हे पहिला सदस्य, ग्रामपंचायत सदस्य एकत्र करून सरपंच तयार होतो, सरपंच तयार करून पंचायत समिती सदस्य. ही जी प्रक्रिया, ही घटना लावली डॉक्टर बाबासाहेबांनी, ही घटनाचे नाही, खालूनच वर जायचं आहे ना. तर ही जी पद्धत आहे पहा ना तुम्ही, ही घटनाचे. जशी अगोदर घटना होती ती मनू महाराजाची घटना होती, ही नंतर बाबासाहेबांनी लिहिलेली घटना आहे. ही घटनेत तर प्रत्येक गोष्टीचा अधिकार ज्याने ज्याला त्याला त्याच्या लायकीप्रमाणे प्रत्येकाला अधिकार दिलेले आहेत. आणि म्हणून तर ती घटना याच्या अगोदरही घटना होती ना मनू महाराजाची. कोण नाही म्हणतं, जग चालत नव्हतं का तसं? जे काय बिना घटनेचं होतं का? हजारो वर्षापूर्वीचं. ही भारत, हे हैदराबाद विलीन केलं, आपले हे सगळे राज्य वितंगलेले होते. 25 गावा मिळून एक राजा होता, 50 गावा मिळून एखादा राजा, त्याला ते मांडलिक राजे असेल काही, असे जे लोक विभागण्या होत्या त्या गावाच्या, ते लोक वतनदार तिथले. नंतर एकत्र झालं, भारत देश स्वतंत्र झाल्यानंतर हे मिळवलं गेलं. मग पहा ना तुम्ही, अजून तो हैदराबाद, तिकडे काही हे काश्मीर, हे जेवढे भाग आहेत हे वेगवेगळे होते, तिथले राजे वेगळे होते. आणि म्हणून नंतर हे सांगत होतो मी, सांगता गेलो. आमदार म्हणजे तालुक्याचा मालक, खासदार म्हणजे जिल्ह्याचा मालक. हो पहा ना, इंद्र पदावर गेला, ज्ञानोबाराय म्हणतात. पण तो इंद्र पदावर जरी जाणं एवढं सोपं नव्हतं, गेला. मग इंद्र पदावर गेलेला इंद्र हा काय, त्यानं काही देव मिळवला का? ज्ञानोबारायांच्या दृष्टीनं तो निरर्थक आहे. इंद्राला सुद्धा माऊलीला मान्य नाही. अगोदर स्वर्गाचं वर्णन केलं ज्ञानोबारायाने. स्वर्ग बघितला ना तुम्ही? गेले होते का टाळकरी? बसलेले लोक स्वर्गाला जाऊन आले का तुम्ही? नाही, तुम्ही स्वर्गाला गेले नाही. मी गेलो होतो एकदा. हो, स्वर्गाला बरेच जण स्वर्गाला जाऊन आले, काही स्वर्गाला गेले नाही. पण तो एक गेला होता, मै डुप्लिकेट, तो मोखरंद अनसुर्या. त्याचे अशीच फटे माझ्यासारखी टिळगिळी बांधून. तो मकरंद अनासपुऱ्या गेला होता एकदा, ते गंगे. तो मकरंद अनासपुऱ्या गेला बाबा, ते गाढवाचं लग्न तुम्ही पाहिलं का? ते तुम्हाला लय मेमरी फास्ट पाहिजे आपल्या कीर्तनात, पटकन कळलं पाहिजे. तो गेला होता तो स्वर्गाला, ते गाढवाचं लग्न. स्वर्गात अजून तुम्ही गेले, पण ज्ञानेश्वर महाराजांनी स्वर्गाचं तोंड भरून वर्णन केलं अगोदर, आणि नंतर कशी खोटी आणली पा. ज्ञानेश्वर महाराज काय म्हणले माहिती का? भगवान परमात्मा अगोदर म्हटले, ते तम भुक्त्वा स्वर्ग लोकं विशालम क्षिणे पुण्य मर्त्य लोकं विशन्ति एवं त्रयी धर्म मनो प्रपन्ना गता गतं काम कामा लभन्ते. स्वर्गलोकम विशालम भुक्त्वा, विशाल अशा स्वर्गलोकाचा उपभोग ते घेतात. कोण? हे इंद्रादिक देव. हे विशाल स्वर्ग, विशाल म्हणजे केवढा आहे स्वर्ग? जेथ महासिद्धीचे भांडारे. ऐका स्वर्गातलं वर्णन, उत्कृष्ट विषय सांगतो मी तुम्हाला. तिथलं वर्णन चाललं ज्ञानोबारायांनी केलं, त्या स्वर्गात काय काय आणि काय काय नाही. ऐका, स्वर्गामधल्या ओव्या ज्ञानोबारायच्या खोट्या नाहीत. जेथ म्हणजे त्या ठिकाणी महासिद्धीचे भांडारे, अमृताचे कोठारे, जे गावी
खिल्लारे कामधेनुची जेथ ओळगे देवपायिका सैंग चिंतामणीच्या भूमिका विनोद वनवाटिका सुरतरुच्या गंधर्व गात गाणी गंधर्व गात गाणी रंभे आयसी नाचणी नाचण्याकरता त्या स्वर्गात पा महासिद्धीचे भांडार भरलेले आहेत. महासिद्धी प्रसन्न झाली एखाद्याला तर काही काही मागा. महासिद्धीचे भांडारे अमृताचे कोठार भरलेले त्या स्वर्गात. जिये गावी खिल्लारे कामधेनू सारख्या गाया आहेत तिथं. कामधेनूची जेथ ओळगे देव पायिका अरे सैंघ चिंतामणीच्या भूमिका चिंतामणी विनोद वन वाटिका सुरतरुच्या गंधर्व गात गाणी त्या स्वर्गात गंधर्व गायन करण्याकरता रंभे ऐसी नाचणी म्हणून तो मकरंद आठवला मला ते रंभे मग हा रंभे ऐसी नाचणी उर्वशी मुख्य विलासिनी अंतोरिया मदन ओळगे शेजारे तिथं चंद्र शिंपे सांबरे. हे स्वर्गातलं वर्णन आहे का? हे ज्ञानोबरायची भाषा आहे. हे कोण्या माणसाची भाषा नाही ज्ञानोबरायची. काय स्वर्गातलं वर्णन केलं त्या ज्ञानोबरायने. अरे तिथं काय लहान आहे का तो स्वर्ग. नृत्य चालतं तिथं उर्वशी सारखे मुख्य आहे. स्वस्ती स्त्रियेचे ब्राह्मण ताटीयेचे सुरगण बघ लोक रांगेचे राऊतजी पदवीचे उच्चस्त्रवासाचे खोलनीये हे असो बहु ऐसे ज्ञानोबराय म्हणतात. भोग इंद्र सुखा सारिखे ते भोगी जात जवळ असे पुण्य श्लेषू. ज्ञानोबराय म्हणतात इंद्रचे एवढे भोग मी तुम्हाला सांगितले. इंद्र पदावर गेला म्हणजे त्यांना देव मिळवला नाही. आणि मग तुकाराम महाराजांनी ते सुद्धा वापरलं. मग ज्ञानेश्वर महाराज ओवी वापरतायत. पुण्याची पावटी सरे सवेची इंद्रपणाची उटी उतरे येऊ लागती माघारे मृत्यू लोका. एकदा माणसाची पुण्याची पावटी सरली रे सरली. ऐका पदावरची माणसं जोपर्यंत मनुष्य पदावर आहेत ना राजा हो तोपर्यंत हा समाज मानतो. समाज जोपर्यंत पदावर गेलेल्या माणसाने तर विचारच केला पाहिजे. आपल्याला पद आहे त्या पदाची किंमत लोक ठेवतायत म्हणून उग्रीट सारखं वागवू नये कधीच. त्याचा पदाचा दुरुपयोग करू नये माणसाने. पण पदावर गेलेल्या लोकांनी कधी विचार ठेवायचा. स्थान भ्रष्टानं शोभनते. तुम्हाला कुत्र विचारत नाही कुत्र. स्थान भ्रष्ट झाले ना तुम्ही एकदा तुमच्या पदावरून तुम्हाला कोण हुंकतंय रे. जगातले पडले ना दिग्गज कोट्याधीश पडले ना. आता हे काय पाहिलं तुम्ही पुणे मुंबईनं पाहा. आपण लोक उगा काहीतरी लोक काही पद भेटलं म्हणजे काही लोक अरे ज्ञानोबारायांनी भाषा वापरली रे. अरे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात पुण्याची पावटी सरे. एकदा माणसाचं पुण्य संपलं तर झाला त्याचा ऍक्सिडेंट. अरे उन्मत्त वागणारे लोक ज्याच्याकडे 10 जेसीबी आहेत हे काही लोकांना काही बोलतात गरिबांना. हे तुम्हाला जलवा दिसत असेल या लोकांचा. पण ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तो पुण्य संपू दे रे. तो जलवा कुठपर्यंत. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात बाबू अरे तुला देवानं दिलं हे लोकांना प्रेमानं वागायसाठी दिलं रे. तू असा उन्मत्तपणाने काय वागतो राजा. आणि ज्ञानोबारायने त्याला विनंती केली. पण माणसं पदाचा अभिमान धरतायत कसेही वागतात नाही लोक. आणि कबीर महाराज सुद्धा ज्ञानोबारायला पोषक ठरले. ज्ञानेश्वर कबीर महाराज म्हणले काही लोक लोकांना मारतात काय गरीबाला त्रास का देतात लोक. तर कबीर महाराज ते म्हणले अरे असं करून चालणार नाही ना. कबीरा तेरे पुण्य का भरा है भांडार तब तका व गुण माप है गुनाह करो हजार. कबीर महाराज म्हणतात तुझ्या वाडवडिलाचं म्हण तुझ्या बायकोची पुण्य म्हण तुझ्या भावाची माईची पुण्य आहे तोपर्यंतच तुला किंमत या जगात. एकदा का गरीबाची हळाकळा लागल्या ना कबीरा तेरे पुण्य का जब तक भरा है भांडार. जोपर्यंत पुण्य आहे तोपर्यंत तुमचं कोणीच काही वाकडं करत नाही. तब तक भरा है भांडार तब तक अवगुण माप है. किती तू अवगुण कर रे तू काहीच उघडं पडणार नाही. गुन्हा करो हजार. पण ज्या दिवशी गरीबाचा तळतळात लागेल ना तर तुला कोणी कुत्र विचारणार नाही रे. कबीर महाराज जाऊ द्या. ज्ञानेश्वर महाराज म्हणले त्या पुण्याची पावटी सरली नाही एकदा एखाद्या माणसाची सवेची इंद्रपणाची उटी उतरे येऊ लागती माघारे मृत्यू लोका. विषय भोगणारा इंद्र उत्कृष्ट विषय भोगला अत्यंत. निकृष्ट म्हणजे तुम्ही आम्ही संसारासाठी रमणे विषय मिळवणे त्या विषयातच रमणे आणि तिथंच मरणे हे आपण निकृष्ट.
आणि उत्कृष्ट विषय मिळवलेला इंद्र ज्ञानोबा म्हणतात त्यानं काही नाही केलं. तुका म्हणे जाती पुण्य क्षयो अधोगती. तुकोबारायचं प्रमाण म्हणजे ते म्हणतात पुण्याची पावटी सरली सभेची इंद्रपणाची उटी उतरी येऊ लागती माघारे मृत लोका. तुकोबारायचं प्रमाण तुका म्हणे जाती पुण्यक्षय झाला. पुण्यक्षयो अधोगती. अधोगतीला प्राप्त होता ते विषय भोगणारे माणसं. जाऊ द्या ना तुकाराम साठे महाराज कशाला या विषयी माणसाचं वर्णन करता. मला तरी काय घेणं आहे. ज्ञानेश्वर महाराजांनाच कंटाळा आला त्या विषयी माणसाचा त्या इंद्राचा सगळ्यांचाच कंटाळा. ज्ञानोबाराय म्हणतात त्यांनी काही देऊन मिळवला नाही. चला मग आता तुम्हाला चौथा वर्ग अगोदर सांगतो पटकन मुक्ताकडे येतो आणि मोजून माझे 20 मिनिटं शिल्लक राहिलेत. त्या 20 मिनिटं माझं कीर्तन मी संपवतो. परंतु मुक्त सांगा ना आम्हाला अगोदर ज्याच्याकरता अभंग आहे तो मुमुक्षु आहे. तिसरा वर्ग मधातला मुक्त सांगा ना. मुक्त मुक्त म्हणजे काय हो. मुक्त त्याला म्हणताय मुक्त म्हणजे मोकळा साध्या भाषेत. काम नाही काम नाही झालो बाहेर कामा झालो बाहेर कामा. काम नाही काम नाही झालं बाहेर कामा झालं बाहेर कामा झालं बाहेर कामा. काम नाही काम नाही झालं बाहेर मुक्ताची व्याख्या सांगितली. मुक्ताची कोण जर विचारत आहे का मुक्त कशाला म्हणतात. मुक्त तुकोबार आहे त्याची व्याख्या करतात. मुक्त माणूस त्याला म्हणतात. मुक्त एक अवस्था आहे. मुक्त झाले म्हणजे काय त्या अवस्थेवर जीवनमुक्त हे वेगळं आहे. विदेही मुक्त वेगळं. विदेहमुक्त माणूस वेगळा आहे. देह गेल्यानंतर ती विदेह मुक्ती जीवनात जगत असताना त्या स्थानाला पोचणं हे जीवनमुक्ती म्हणजे जीवनमुक्ती वेगळी विदेह मुक्ती वेगळी. हा बराचसा चिंतनीय भाग जाऊ द्या. पण महाराज म्हटले काम नाही काम नाही झालं पायी रिकामा. काम शब्दाचा अर्थ आहे कर्म शिल्लक राहिलेलं नाही. कर्माचा क्षय झाला वासनेचा लय झाला त्याला कुठलंही कर्म शिल्लक राहिलेलं नाही. या अवस्थेवर जो गेला त्याला म्हणतायत मुक्त. वासनेचा क्षय झाला जीवनात त्याला वासना शिल्लक राहिली नाही विलास महाराज आता. आणि कुठलं काम शिल्लक राहिलं नाही कर्म राहिलं नाही. झाली संध्या संदेह माझा गेला आत्माराम हृदयी प्रगटला. झाली संध्या संदेह माझा गेला सहज कर्मे ती झाली ब्रह्मार्पण. जननो हे हा अवघा जनार्दन. हे मुक्ताचं लक्षण आहे. हे आंधळे पांगळे हे ऐका जा रे. हा ऐका जा. हे काकड्याला माणसं राहत नाहीत. काकड्याला काकड्याला हे आंधळे पांगळे हे आंधळे पांगळे मान्य नाहीत ते तुकोबारायांना. हे आंधळे रस्त्यावर हिंडणारे हे आंधळे नाही मान्य इथं म्हटलेले. आंधळा पांगळा पाहा तुम्ही. सहज मी आंधळा गा सर्व म्हणतो निज निराकार पंथे. सहज सहज मी आंधळा गा इथं मुक्त पुरुषाचं लक्षणे पाहत आहे. निज निराकार पंथे निराकार वृत्ती झाली ज्याची वृत्ती हे निवृत्त झाली. जन न दिसे तेथे पदार्थावर धावणारी जी वृत्ती होती ती वृत्ती संपली. आता जन कसे दिसतील. जन न दिसे तेथे परिणाम काय झाला. मी माझे हरपलो ठाई जेथीच्या जेथे अदृश्यतेची झाले. काही दृश्य जे होते सुखे मी निजलो गा शून्य सारोनी तेथे. याला म्हणता पांगळा आंधळा. विठ्ठल विठ्ठल. आता तुम्हाला मुक्त कळाला. मुक्ताची भाषा तुम्हाला व्याख्या सांगून टाकली मी. आता ज्याच्याकरता हा अभंग होता त्याला म्हणतायत मुमुक्षु. मुमुक्षुच्या बाबतीत असं घडलं. ऐका आता एकच वाक्य ऐका. मोजून मग 12 मिनिटं शिल्लक आहेत. त्या 12 मिनिटात मी तुम्हाला आता फक्त मुमुक्षु सांगतो ना अभंगात प्रवेश कसा करतो पा. मुमुक्षु तो आहे की संसार खोटा आहे. ऐकाय चिंता. संसार खोटा आहे नाशिवंत आहे फलकट आहे मिथ्या आहे क्षणभंगूर आहे क्षणविनाशी आहे.
संसार टिकाऊ स्वरूपाचा नाही. सकाळचा मनुष्य जसा आंघोळ करून निघाल्यानंतर दुपारी नाही, दुपारचा मनुष्य संध्याकाळी नाही, बालपणातला मनुष्य तारुण्यात नाही, तारुण्यातला म्हातारपणात नाही. ज्याच्या सारखा बदल होत गेला आणि तो बदल मिथ्या आहे, नाशिवंत आहे. हा बदल ज्याचा ज्याचा होतो, मायेपासून निर्माण झालेले सगळे पदार्थ माईक आहे, हा संसार खोटा आहे हे चांगलं कळालं त्याला, या मुमुक्षूला. विलासबाई व्याख्या फार महत्वाची. गुरुवारे पठाडे महाराज म्हणायचे, ज्याला संसाराचा वीट आला, ऐका बरी व्याख्या, मुमुक्षूची व्याख्या ही, ज्याला संसाराचा वीट आला आणि भगवान परमात्म्याबद्दल आदर निर्माण झाला, ही व्याख्या आहे का? संसाराचा वीट आला आणि भगवान परमात्म्याबद्दल आदर निर्माण झाला. पण ऐका ना, संसाराचं तादात्म्य सुटलं नाही, अजून पूर्ण तादात्म्य संसाराचं सुटलं नाही आणि भगवान परमात्मा तर भेटला नाही. याच्या दोन्हीच्या मध्यभागी ज्याचं जीवन येऊन अडकलं त्याला म्हणतायत मुमुक्षू. आणि तो मग मुमुक्षू, त्याला कळालं, जाऊ दे, एखादा विषय एखाद्या माणसाला कळाला तर त्याला सोड म्हणण्याची गरज पडत नाही. चला पुढे पटकन दृष्टांत सांगतो ज्ञानेश्वर महाराजांचा. एखादा विषय त्याला सोड म्हणण्याची गरज कधी पडत नाही, त्या विषयाचं एकदा ज्ञान झालं की तो आपोआप विषय त्याच्या जीवनातून सुटत असतो. आपल्या शेजारच्या माणसाला कॅन्सर झाला, हे त्याच्या मित्राला कॅन्सर झाला, हे त्यानं त्याच्या डोळ्यानं पाहिलं. लेकरं भीक मागतात त्याची बायको लोकांच्या कामाला जाते, त्याला कॅन्सर आणि तो औरंगाबादला भरती आहे, हे त्यानं त्याच्या डोळ्यानं एकदा पाहिलं. मग त्याला म्हणावं लागत नाही, अरे ती व्यसन करू नका, बघा त्याचं काय झालं, हा आपोआप सोडतो. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, पूर्वीचा काळ होता, एका घरी नवस होता. नवस त्याने देवीचा केला होता की एका देवीला नरबळी द्यायचा, नरबळी. ऐका पटकन पटकन ऐका एकाग्र चित्तानं. नरबळी द्यायचा म्हणून त्यांनी लोक आमंत्रित केले, सुंदर पदार्थ बनवले, गुलाबजाम बनवला, बासुंदी बनवली, जे पदार्थ गोड ॲटोमध्ये सगळे बनवले. एका हॉलमध्ये पंगत बसली आणि एका हॉलमध्ये पंगत बसली आणि 2 ताटं रिकामे ठेवले. 2 ताटं एक रस्त्यानं कोणीतरी प्रवासी जाईल म्हणून कोणतरी येईल आणि तो नरबळी द्यायचा होता देवीला. नरबळी म्हणून बाकीचे सगळे आमंत्रित लोक एका साईडला बसवले, त्याच्याच कोपऱ्याला 2 ताटं रिकामे होते. एका ताटामध्ये माऊली म्हणतायत त्यानं विष टाकलं, विष. ऐका, आणि विष एवढं विष भारी होतं, विष ते त्या ताटात एका ताटात टाकलं आणि रस्त्यावर उभा राहिला. हो भाऊ या, हो या, माझी पंगत आहे, जेवायला या. आता हाही माणूस 8 दिवसाचा उपवासी होता. 8 दिवसाचा उपवासी, त्याला भूक लागली होती. तो देवाची उपकार मानत होता, देवा काय भाग्य आहे माझं, मी पाहणारच होतो हिवरा आश्रममध्ये मला कोणीतरी माधुगिरी देईल का, पण हा मनुष्य भेटला, हा दानशूर दाता भेटला, मला तो जेवायला देईल. देवा तुझे मी उपकार किती मानू. म्हणून तो त्याच्याकडे त्याच्या पाठीमागाला, या जेवायला या. आणि सगळे लोक आज पंक्तीत बसलेले होते आणि शेवटच्या ताटावर त्याला नेऊन यानं बसवलं आणि हा माणूस घरी आत तुपाची वाटी आणायला गेला. आता ऐका बरं प्रसंग, ज्ञानोबा राय म्हणतात, जो रस्त्याने जाणारा प्रवासी आणून ताटावर बसवला, तो त्या ताटामध्ये काय टाकलेलं आहे, झोपले का तुम्ही, विष टाकलं, विष. हा रस्त्यानं जाणारा प्रवासी होता, त्याला भूक लागलेलीच होती आणि तो त्या ताटावर जाऊन बसला आणि ताटावर बसल्यानंतर त्याला शेजाऱ्यानं जागा केलं, शेजारच्या माणसाने जागा केलं, ए उठ उठ. आता त्याला या शेजारी म्हणत होता उठ, हा म्हणला तू काय शुक्राचार्याची अवलाद आहे का, तो राजा बळी दान द्यायला आला आणि तो शिरला झारी, हा तू काय शुक्राचार्य आहे का, अरे मला उपाशी आहे मी 8 दिवसाचा, मला जेवू दे, खाऊ दे, तुझ्या घरचं आहे का. त्यांच्या दोघांचे वाद सुरू झाले. पण तो शेजारचा माणूस काय म्हणला, राजा अरे उठ, तू हे ताट खाऊ नको. त्याला पटना मारा. तो म्हणला एक काम कर, त्यातले 2 घास काढ आणि बाजूला ठेव, तुला लगेच कळलं. आणि त्यानं एक घास काढला आणि पहिला ठेवल्याबरोबर त्याच्यावर माश्या बसल्या, पटापटा मेल्या. हा पटकन दुसरा घास काढून पाहिला तर त्या मुंग्या चढल्या आणि मुंग्या मेल्या. तो म्हणला येडा आहे का, मी तुला उठ म्हणतो याच्याकरता, अरे मूर्खा, या माणसाची पंगत आहे, देवीचा बळी, देवीला बळी द्यायचा आहे आणि त्या ताटावर त्यानं ताटामध्ये विष टाकलेलं आहे आणि तो माणूस त्या माणसाचा बळी देणार म्हणून तू त्या ताटावर येऊन बसलेला आहे, उठ लवकर. हा ज्ञानेश्वर महाराज म्हणतात त्याला आता कळालं होतं, त्याला कळालं की आपण जेवतो त्या ताटात विष आहे, मग आता त्याला म्हणावं लागेल का उठून जा. कळाल्यानंतर हे कीर्तन कळतं ना तुम्हाला, विष रांधिले रस सोय, काय ज्ञानोबारायची भाषा, विष रांधिले रस सोय, जई जेवणा
असं कळाल्यानंतर विषय दिले रस सोय जै जेवणारा ठाऊकची होय तई तो ताटची सांडोनी जाय जिया परी. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात त्याला आता उठ म्हणण्याची गरज नाही रे, तो ताबडतोब उठणार. त्याला विषय कळाला वाईट आहे, तसा मुमुक्षूला कळाला होता संसार खोटा आहे. मग साहजिकचे त्याला आता देवप्राप्तीची आवड निर्माण झाली आणि तो मग सगळ्याकडे जाऊ लागला. काही मी उद्धार पावेन काय कृपा करील नारायण ऐसे सांगा तुम्ही संत जन करा समाधान चित्त माझे. माझा उद्धार होईल का? माझ्या कर्म आक्रमणाची खंडना होईल का? ईश्वराच्या सुखाचे सोहळे पाहून माझे डोळे निवतील का? माझी याची काही बुद्धी होईल का? स्थिर राहील का माझी बुद्धी? मनात धरलेलं सिद्धीला जाईल का? वगैरे वगैरे ऐशी चिंता करी सदा सर्व काळ रात्रंदिवस ह्याची तळमळ. त्याला तळमळ लागली फक्त माझा उद्धार झाला पाहिजे. आता माझं आयुष्य फार कमी राहिलं, माझा उद्धार तर व्हायला पाहिजे. मग मात्र त्या देवप्राप्तीसाठी जसा सुटला घरातून सगळा सारखा लोकांना विचारतो अभंगाचं पहिलं पुसावेसी हेची वाटे पुसावेसी हेची वाटे पुसावेसी हेची वाटे पुसावेसी हेची वाटे पुसावे से हे शिवाटे पुसावे हे शिवाट पुसावे से हे शिवाट पुसावे हे शिवाट अभंगाच्या पहिल्या कडव्यामध्ये आपण आलो. मोजून 6 मिनिटं शिल्लक राहिले. पुसावेची हेची वाटे पुसावेची हेची वाट. वा साऊंडवाले तुम्हाला धन्यवाद. माझा आवाज बसेल असताना दररोज कीर्तन चालले हो. मस्त दिली साधा साऊंड आहे का? कसं आहे ते आमचा आत्मा आहे हो. आणि खरंच तुम्हाला सांगतो कीर्तन हा माईक म्हणजे कीर्तनकाराचा नवरा असतो. नवरा हा चांगला चालला तर संसार झाला, नाही तर बस काय सत्यानाश. ठीक आहे, सुंदर साथ केली सगळे कलाकार जनमंडळी यांनी सुंदर साथ केली. तुम्ही शांततेत चित्ताने तुम्ही कीर्तन ऐक. मोजून 6 मिनिटं शिल्लक याच्याकरता सांगतो मी तुम्हाला. अभंगात प्रवेश केला, अभंग तर बाकी आहे अजून. नुसता तुम्हाला मी 3-4 वर्ग समजून सांगितले आणि मुमुक्षू या वर्ग समजून सांगता गेलो. मुमुक्षू त्याला खरोखर तळमळ लागली देवप्राप्तीची. आता देवप्राप्तीची माणसाला तळमळच लागलं पाहिजे. कोणाचं वय 60 झालं, कोणाचं 55 आहे, कोणी 40 आहे, कोणी 22 आहे. पण माणसं 70 वर्षाचे होतात पण त्यांना देवप्राप्तीची तळमळ लागत नाही.
काही काही माणसं पाहना तुम्ही रस्त्यानं निघले तरी बिसलेले उचलतात आणि घरी नेतात बा. अरे त्या रस्त्यात पडलेल्या लोकांना फेकून दिलेल्या बिसलेल्या घरी नेतात लोक. त्यांना कळत नाही की आता आपले दिवस राहिले की ही तळमळ त्या मुमुक्षूला लागली. हो, तुकाराम महाराजांना देव भेटले नव्हते महाराज, आणि देव तर भेटला नाही, तो तर भेटला पाहिजे. तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक, तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक, विठ्ठलाचे एक देखलिया, विठ्ठलाचे एक देखलिया. काय भाषा आहे. जन्माचं सार्थक खरं त्याच दिवशी त्यानं देव पाहिला पाहिजे. तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक, विठ्ठलाची एका देखली, आणि तो तर भेटला नाही. मग महाराजांची ती तळमळ चालली होती. ज्याला त्याला ती मुमुक्षू भूमिका सांगतात, मुमुक्षू लोक माणसाची भूमिका सांगत होते. तुकोबारायाने ज्याला त्याला विचारावं, ज्याला त्याला विचारायचं, कोणे गावी आहे सांगा विठ्ठल, कोणे गावी आहे सांगा विठ्ठल, जरी तुम्हासेल ठावा कोणा, जरी तुम्हासेल ठावा कोणा, कोणे गावी आहे सांगा विठ्ठल, जरी तुम्हासेल ठावा कोणा. तुम्हाला देव भेटला का? तुम्हाला देव भेटला का? सारखं लोकांना विचारायचं, कोण्या गावी आहे, तो कोण्या गावात आहे, मला तरी पत्ता सांगा ना. गोपिकेने विचारलं ना, कोणी सांगा या गोविंदाची शुद्धी. हे मुमुक्षूचे प्रमाण सांगत चाललो तुम्हाला. होता वाहिला लपाला आता खांदी, कोठे आड आली देह बुद्धी, धावा आळवा करुणा कृपानिधी. हो कोणी सांगा या गोविंदाची शुद्धी. शुद्धी नाम पत्ता, पत्ता मला सांगा. कोही कहियो रे मीराबाई, प्रभु आवन की मन भावन की, कोही कहियो रे प्रभु आवन की, पुसावेसी हेची वाटे, जे जे भेटे तयासी पुसावेसी. हेच मला विचारावं असं वाटतं. पुन्हा इथं व्याकरण आहे, हेच हेच ह्याच फार महत्वाचं शिकलेले माणसं आहेत. हेच मला विचारावं लागतं, हेच मला विचारावं असं वाटतं. हाच फार महत्वाचा आहे. या च न एकीकडे निश्चय दाखवला. व्याकरण शास्त्राच्या दृष्टीने हा च एक तर निश्चय दाखवतो, आणि एका दृष्टीने व्यावर्तक ठरला. बाकीचं काही नाही. पुसावेसी हेची च निश्चय दाखवला आणि एक च नाही म्हणतो. जाऊ दे, हे नसेल कळत तर सांगतो. आता लग्न सराई चालू आहे. एखादा मनुष्य जर पत्रिका घेऊन आला, मला रामभाऊ माझ्या एकुलत्या एक मुलीचं लग्न आहे, 18 तारखेचं लग्न आहे, आता माझ्या घरी लग्नाला तुम्हीच आले पाहिजे. काय म्हणतो तो? तुम्हीच. मग रामभाऊ म्हणत असतो, हे बा दादा जाऊ द्या, त्या दिवशी लग्न ती दाट आहे, माझी बायको येईल नाही तर माझा मुलगा येईल, माझी सून येईल नाही तर माझा नातू येईल, माझे वडील येतील नाही तर माझी आई येईल. आता तो माणूस काय म्हणला पत्रिका देणारा, तुमची बायको नको, तुमचा नातू नको, तुमची सून नको, तुमची पोरगी नको, तुमचा बाप नको, तुमची माय नको, तुम्हीच. तुम्हीच. यानं त्यांचे उलटे पालते करून टाकले सगळे. त्याचा बाप नाही, बहीण नाही, कोण नाही. आणि याच सण नाही सांगितलं, हे व्यावर्तक ठरले. आणि एका त्याच सण निश्चय दाखवला, तुम्हीच. निश्चयात्मक दाखवला. तुकाराम महाराज तेच म्हणले, पुसावेसी हेची, हेच मला विचारावंसं वाटतं. आणि कोणालाही जे जे भेटे तयासी, कोणीही भेटो त्याला मला हेच विचारावंसं वाटतं. हो का महाराज, कोणालाही काही विचारावं का? त्याच्या गळ्यात माळणे त्याला विचारलं हरिपाठ कुठे चालू आहे, तो काय सांगणार आहे तुला? सप्ताह कुठे चालू आहे? नाही. पण तुम्हाला सांगतो, एखाद्या माणसाला रोग झाला, त्या रोग झालेल्या माणसाला असं सांगावं लागत नाही. तो सारखा मनातून तळमळीनं कोणालाही काही विचारत होतो, दादा बघा ना माझ्या पायातून पाणी निघतं हो, मला काय रोग झाला सांगा ना, कोणाकडे तरी काही विलाज आहे का हो?
हा, आणि असं शास्त्र म्हणतात आपल्याला झालेलं दुःख माणसाने वेशीला टांगावं आणि वेशीला सांगितलं पाहिजे. याचा अर्थ त्या वेशीत ती गोष्ट सांगितली पाहिजे. कोणीतरी एखादा वैद्य पाहून आणेल आपल्यासाठी, म्हणून ती तळमळ आहे, ती भावना आहे, उत्कंठ आहे, त्याला लागलेलं आहे, तळमळ आहे ती, तो सांगणारच. जे जे भेटे तयासी. ज्ञानेश्वर महाराजांना देव भेटला नाही आणि ज्ञानेश्वर महाराजांनी तरी एका कावळ्याला विचारलं, कावळ्याला, पहिलं तो ग काहू खोकता है पहिलं तो गे काहू खोकता है शकून गे माये सांगता है शकून गे माये सांगता. दही भाताची उंडी लावीन तोचे तोंडी सत्य सांगे गोठी विठू येईल का पहिलं तोग का कोकताय. अधिकारी का अनधिकारी याचा विचार न करता कोणालाही विचारच सुटतो, याला मुमुक्षु अवस्था म्हणतात. पुसा हवेची हेची वाटे जे जे भेटत याची. काय विचारावं असं वाटतं, देव कृपा करील मज, काय लाज राखेल, माझ्यावर देव कृपा करेल का आणि माझी लाज राखेल का. अवघी यांचा विसर झाला, हा राहिला उद्योग, सर्वस्वाचा विसर पडला, पती सुखाचा विसर पडला, याच्या मुरलीचा छंद लागला, नंद नंदन वगैरे. हा सर्वस्वाचा विसर मला पडला, फक्त देव भेटला पाहिजे. आणि मग महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज म्हटले, देव भेटलेला माणूस तरी भेटला पाहिजे. देव नाही भेटला पण देवाचा पत्ता सांगणारा. तुका मने चिंता वाटे, हा तुका मने चिंता वाटे, कोण भेटे सांगे कोण भेटे सांगे देव कृपा करील माझ्या. माझी झालेली सेवा भगवान पंढरीश परमात्म्याच्या चरणी अर्पण करताना, सकल संत कंठभूषण ज्ञानोबारायांच्या चरणी अर्पण करताना, जगद्गुरु तुकोबारायांच्या चरणी अर्पण करताना, गुरुवर्य शुकदासजी महाराजांच्या चरणी अर्पण करताना, या आश्रमाच्या चरणी अर्पण करताना, चुकलं असेल तर माझं मला परत कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो. सगळ्या संतांचे उपकार माझ्यावर आहेत आणि म्हणून ते ऋण घेऊन तुमच्या समोर बोलणं, एवढ्या ज्ञानी माणसासमोर बोलताना माझ्याकडून चुकलं असेल तर मला माफ करा. ज्ञानोबा तुकोबारायांच्या प्रमाणाने मला जसा अभंग सोडता आला, प्रवेश मी अभंगामध्ये केला. माझी वेळ संपली. नियम असतात, काही बंधन असतात, त्या बंधनात आपण कीर्तन केलं पाहिजे. कीर्तनकारांना जबाबदारी पाळली पाहिजे. कीर्तनकाराची एक जबाबदारी आहे, कीर्तनकारामध्ये कारांनी ती जबाबदारी पाळली पाहिजे. तुमचा किती आवाज चांगला आहे पण तुम्हाला गायचाच ठरलं, तुमचा काय दम जिरवायचा तर ज्ञानोबारायांच्या ज्ञानेश्वरीच्या ओवीवर दाबा, हा तुमचा आवाज चालवा. हा पान तुकोबारायचं प्रमाण म्हणा, काही बी नव कीर्तनामध्ये लोकांनी तमाशा मांडला ते तुकोबारायला मान्य नाही. समाज आज वाह करतो, उद्या पायाखाली तुडवल समाजा. हा समाज कोणालाही वाह म्हणा लागला आणि नको त्या लोकाला किंमत द्या लागला. समाजाला काही धोरण नाही, कळत नाही, कीर्तन कळत नाही, हरिपाठ पाठ नाही आणि लोक नको ती लोक त्यांची कीर्तन घ्यायला लागले. त्याचं नाही, कीर्तनकारावर एक जबाबदारी. भक्ती ज्ञाना विरहित इतरा गोष्टी न कराव्या, प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती विवराव्या, जेणे करोनी मूर्ती ठसावी अंतरी श्री हरीची, ऐशी कीर्तन मर्यादा संतांच्या घरची. हो, ही मर्यादा आहे कीर्तनकारासाठी. जाऊ द्या, ज्याचं त्याचं पापुणे, ज्याचं त्याचं संघ समाजाला आवडायला लागलं तो भाग नाही. म्हणून मला जसं तोडकं मोडकं येते मी तुमच्या समोर सांगण्याचा अट्टास केला. पुन्हा क्षमा मागायला तयार आहे. न्यूनते पुरते अधिकते सरते करुणे घ्यावे तुमते विनमी तसे, पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे, मज क्षमा करणे संती नव्हे अंगभूत युक्ती, नोये हा उपदेश तुमचे बडबडिलो शेष, तुमचे कृपेचे पोसणे जन्मोजन्मी तुका म्हणे. सगळे कर्मचारी वर्ग फार निष्ठेनं महाराजांचा संस्थान सांभाळतात. सांभाळताना फार त्रास होतो.
संस्थांचे सगळे कर्मचारी, अनेक भक्त विचित्र प्रकारचे येतात, तुम्हाला त्रास होत असेल, परंतु ही गुरुवरे शुभदासजी महाराजांची फार मोठे लावलेलं रोपटे हे तुमच्या हाती सगळ्यांच्या जपणं. आपण आपले कर्मचारी असाल, सगळे वारकरी असाल, आपण इथली शिस्त पाळली पाहिजे ही विनंती करतो. आणि ही सेवा म्हणून देवाची सेवा आहे, एका संतांची सेवा आहे, म्हणून असं पवित्र वातावरणामध्ये आपली कीर्तन सेवा संपन्न होताना सगळ्यांना तुम्हाला धन्यवाद देतो. कर्मचारी वर्ग असतील, संस्थांचे अध्यक्ष उपाध्यक्ष सगळे व्यवस्थापक सगळे दानशूर दाते, माझे गुरुवर्य निवृत्ती महाराज, येवले शास्त्री महाराज आदी करून हे सगळे, विलास महाराज, विठ्ठल महाराज, विनोद महाराज, हे सगळे माझे टाळकरी, सुंदर साऊंड सर्व्हिस कॅमेरावाले, सगळ्यांना पुन्हा पुन्हा धन्यवाद देतो. माझी सेवा संपली. माझा टाइम 5 मिनिटं तुमचा शिल्लक घेतल्याबरोबर 1 मिनिटात ज्ञानेश्वर माऊली घेऊ आणि कीर्तन सेवा संपेल. उद्याची सूचना काय सांगायची ती सांगा आणि तोपर्यंत कोणी उठू नका, ही शिस्त पाळा. ज्ञानेश्वर माऊली नाराज. ज्ञानेश्वर माऊली नाराज. जय विठ्ठल. जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय. हा बोललेले बोलवेले बापुले करा क्षमा अपराध महाराज तुम्ही नाही विचारिला अधिकार मी करा क्षमा अपराध महाराज तुम्ही तुका म्हणे ज्ञानेश्वराला कपाया पैकी करा क्षमा अपराध महाराज तुम्ही ज्ञानदेव देव तुकाराम 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 कुंडली कवरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज, परमपूजनीय सुखदासजी महाराज, सद्गुरु जोग महाराज की जय.